बोलण्यासाठी आपल्यामध्ये प्रोफेसर डॉक्टर दत्ताहरी होमराव सर उपस्थित आहेत। मी सरांचं स्वागत करतो। आपल्या सर्व साथींना विनंती करतो की एकदा जोरदार टाळ्यांनी सरांचं स्वागत करावं आणि सर आम्हाला आपण संबोधित करावं। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चिंतन शिबिराचा दुसरा दिवस। आजच्या या बौद्धिक सत्राचे अध्यक्ष माननीय आमदार मनोहर पटवारी सर, राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष माधव बागवे सर, आता ज्यांनी प्रास्ताविक केलं ते प्राध्यापक डॉक्टर दशरथ भिशे सर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान असलेले विश्वनाथ मुळपी गुरुजी, मी ज्या महाविद्यालयात शिकलो त्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय कुमार पाटील सर, ज्या महाविद्यालयात मी काम करतो मागच्या 2003 पासून त्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल माजी ग्रंथपाल गौरव माशाळकर सर आणि महाराष्ट्र उद्योगी महाविद्यालयातील मुक्तरे सर आणि मधील सर्व कार्यकर्ते किती संख्येने आहेत त्यापेक्षा, कारण 2003 पासून म्हणजे मी यापूर्वी पीपल्स महाविद्यालयात होतो, तिथं माझ्या अध्यापनाची सुरुवात झाली। माझं शिक्षण बिलोलीला झालं, सानेगुरुजी शाळा आणि पटणे साहेब असल्यामुळं राष्ट्रसेवा दल हा माझ्या घडणीमध्ये माझ्या सोबत होता आणि म्हणून मग राष्ट्रसेवा दल आणि आनिस मध्ये मागच्या 20-22 वर्षापासून मी सोबत आहे। विवेक वाहिनीची दाभोळकर सरांची शिबिरं सुद्धा मी अटेंड केलेली आहे, त्या शिबिरामध्ये मी होतो आणि माशाळकर सरांसोबत या उदगीर शाखेमध्ये मी सातत्याने कार्यरत राहिलेलो आहे। आज महात्मा फुलेची धर्मचिकित्सा हा विषय घेण्यामागचा उद्देश हा आहे की 200वी जयंती आहे, हा तर भाग आहेच, त्यामुळं महात्मा फुलेंच्या विचाराचा जागर झालाच पाहिजे। पण महात्मा फुलेंनी जे सांगितलं की एका अविद्येने जे अनर्थ केला, म्हणजे विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना भिंत गेली आणि भिंताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले। हा जो मंत्र आहे म्हणजे यापूर्वीही समाज सुधारकांनी संतांनी या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलनाचं मोठं काम केलेलं आहे, पण या देशामधली ही जी विचारधारा आहे, एक काम करणाऱ्या कष्ट करण्याची, एक ऐकपौ प्रवृत्ती असणाऱ्यांची। महात्मा फुलेंची धर्मचिकित्सा म्हणजे धर्मविरोध नाही। महात्मा फुलेंनी गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिला, महात्मा फुलेंनी ब्राह्मणाची कसब नावाचा ग्रंथ लिहिला आणि म्हणून महात्मा फुलेंचा पिक्चर जेव्हा आला अलीकडं, तो काय पहिला नव्हता, पण आपण जर पाहिलं असेल की ब्राह्मण महासभेच्या लोकांनी कशा पद्धतीने त्याच्यावर टीका केल्या, सावित्रीबाईंवर चिखल फेकलेलं जर केलं दाखवत असाल तर ते नको म्हणून त्यांनी आग्रह धरला आणि मग यातून आपल्या लक्षात येते की फुलेंनी जे सांगितलं की माणसाचं श्रेष्ठत्व जे आहे ते त्याच्या जातीवरून ठरत नसते, तर ते त्याच्या कर्मावरून ठरते आणि ते तसं ठरलं पाहिजे। धनंजय कीरांनी महाराष्ट्रामध्ये 2 प्रकारचे सुधारक सांगितले, त्यामध्ये एक बोलके सुधारक आणि दुसरे करते सुधारक। महात्मा फुले हे करते सुधारक आहेत, त्यांच्यावर असलेला थॉमस पेनचा प्रभाव, त्यांनी मानवतावादी दृष्टिकोनातून केलेलं जे काम आहे ते खऱ्या अर्थाने या देशातल्या संपूर्ण हिंदूंच्या संघटनाचं काम आहे आणि म्हणून ब्राह्मणांना सुद्धा महात्मा फुले आपले वाटले पाहिजे, कारण ते जर हिंदुत्ववादी आहे असं म्हणत असतील तर या देशामध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जे राहणारी लोक आहेत ह्या सगळ्यांचं संघटन करण्याचं, यांना समतेचा मूलमंत्र देण्याचं काम महात्मा फुलेंनी केलेलं आहे आणि म्हणून मग त्यांना अधिक वाटलं पाहिजे, कारण ब्राह्मणांच्या स्त्रियांचं केशवपन होत होतं, त्यांचाच पुनर्विवाह रोखलेला होता, त्यांच्याच म्हणजे हिंदू धर्मराज्य जर येत असेल तर धर्मराज्यामध्ये सर्वात अगोदर गुलाम जर कोण होत असेल तर त्या धर्माचा व्यक्ती होतो, कारण धर्म ही पारलौकिक बाब आहे असं जर आपण म्हणालो तर या जगातला कुठलाही धर्म हे मान्य करायला तयार होत नसतो, कारण तो जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत सगळ्या क्रिया त्या धर्मामध्ये सांगत असतो। धर्म ही पारलौकिक बाब आहे, कारण फुलेंनी त्या धर्माला विरोध केला नाही, सत्य हेच धर्म आहे हे सूत्र सांगितलं आणि जे आपल्या राष्ट्राचं ब्रीदवाक्य आहे, आपल्या नोटावर घटनेवर सगळीकडे आहे, सत्यमेव जयते। आणि मग ह्या सत्याचा जय जयकार कसा होईल जर खरातच उड्या मारत असतील सगळीकडं अशोक खरात आणि मग आता सैलानी बाबांना यांनी बिड्या घातल्या, पण ही सगळी वाढती लोकसंख्या आणि हे सगळं धर्माचं स्तोम येऊन पाहिलं तर हरी नरके जे महात्मा फुले सगळ्यांसमोर मांडले ते मांडण्यासाठी सुद्धा ती सगळी परिस्थिती आहे की शिक्षण घेतलं पाहिजे। हरी नरके शाळेत गेले नसते, मी शाळेत गेलो नसतो, खरातून एकच धर्म हे गीत आम्ही जर बालपणापासून ऐकलो नसतो तर हा बदल झाला नसता।
कारण ब्राह्मणाची जी कसब आहे, गुलामगिरीमध्ये महात्मा फुलेंनी दश अवताराची तर उडवली. कारण विज्ञान हा कार्यकारण भाव समजून घेऊन प्रश्न विचारायला शिकवतो, विचार करायला शिकवतो. धर्म ही पारलौकिक बाब आहे, ही गोष्ट बोराच्या आळीमध्ये तक्षक लपावा एवढी विषारी आहे. म्हणजे धर्म जर परलोकातला असेल तर हे लोकांच्या सगळ्याच कृती, म्हणजे ही जी धर्म आहेत सगळी या देशात जगातली, ती सगळी धर्म हवेत तरंगू लागतात, त्यांचा सगळा बेसच निघून जातो. म्हणून मग ते आक्रोश करतात आणि धर्माच्या विरुद्ध बोलणं म्हणजे विश्वाच्या विरुद्ध बोलणं आहे. महात्मा फुलेंनी हे सगळं जे केलं, जे दलितांसाठी हाऊस खुला केला, मुलींसाठी शाळा काढली, हे सगळं शेण दगड चिखल खाला, भिडेनी वाडा दिला, त्याचं स्वागत आहे. पण ज्या कर्मठ ब्राह्मणांनी कर्मकांड म्हणजेच धर्म म्हणून सांगितला, रामायण म्हणजेच धर्म म्हणून सांगितलं, आता आपण टीव्हीवर पाहतो आहोत की ज्याच बहुजनांची सामान्य माणसाची आस्था राम आहे, त्या राम मंदिरामध्ये काय चालू आहे आपण आता लाईव्ह पाहतो आहोत. म्हणजे त्या पार्श्वभूमीवर हे चिंतन शिबिर किती महत्वाचं आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरीकडे यासाठी हे चिंतन शिबिर महत्वाचं आहे. मी बावटे सरांचा, भिशे सरांचा कौतुक अभिनंदन यासाठी करतो. भीमराव पाटील सरांनी ही सृष्टी उभा केली. कारण आजही म्हणजे एवढं धर्मांधता आहे, इथपर्यंतच नाही तर ही धर्मांध लोक जी आहेत, धर्मांधतेच्या संघटना जी आहेत, ती आता सत्तेवर आहेत. आणि म्हणून त्यांनी आता अलीकडं राज्यसभेच्या खासदार असलेल्या मेघना कुलकर्णी यांनी भिडेवाड्यामध्ये वट सावित्री केली. हा आपल्या विचाराचा प्रसार करण्यामध्ये आपण कुठेतरी मागा आहोत याचं ते होतं का. म्हणजे इकडं तिकडं होताना तर आपण पाहतो आहोत, इकडे भुवाबाजीला आपण रोखवतो आहोत, पण सत्तेचं सामर्थ्य सोबत घेऊन जर ती लोक भिडेवाड्यात जाऊन हे करत असतील तर हा महात्मा फुलेंच्या विचाराचा अपमान नाही का. म्हणजे फुलेंनी जे आयुष्यभर सांगितलं, म्हणजे कुठली वट सावित्री, कुठलं वट, म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी थोतांड आहेत, पण ते कर्मकांड आहे, त्यासोबत धर्म आहे. आणि या धर्माच्या विरुद्ध बोलणं हे अत्यंत कठीण असते. आणि म्हणून कार्ल मार्क्सने असं म्हटलं होतं, म्हणजे फुले, कार्ल मार्क्स, बाबासाहेब आंबेडकर ही त्रिसूत्री आपण लक्षात घेतली पाहिजे. कार्ल मार्क्सने सांगितलं धर्म काय आहे, आखूची कोळी आहे ती गुंगी आणते. आणि त्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या बहुजन माणसाला त्याला काय केलं जाते, गुंगीमध्ये घातल्या जाते. आणि तो आपला त्या वडाच्या भोवती फिरायला सुरू करतो, तो नाही तर धर्मकांड करायला लागतो. पण हे भारतीय राज्यघटनेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी नाहीत. धर्मापेक्षा सत्य श्रेष्ठ आहे, जातीपेक्षा माणूस मोठा आहे, कर्मकांडापेक्षा सेवा मोठी आहे, अंधश्रद्धेपेक्षा विवेक मोठा आहे. आणि सांगते म्हणून किंवा राष्ट्रसेवा दल सांगते म्हणून किंवा संविधान सांगते म्हणून नाही, तर तुमच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसोटीवर आपण घासून पाहिली पाहिजे. जी पडते, जी आपल्या विवेकाला प्रस्तुत वाटते तेवढीच स्वीकारली पाहिजे. जय जयकार व्यक्तीचा, महात्म्याचा नाही तर विचाराचा झाला पाहिजे. आणि फुलेंचा विचार हा या देशातल्या संपूर्ण 18 पगड बहुजनांना एकत्र करण्याचा होता. या देशामध्ये जे बोलके सुधारक आहेत ते सगळे त्याच्या विरोधात बोलत नव्हते. लोकमान्य टिळकांनी आणि आगरकरांनी डोंगरीचे दिवस मध्ये 101 दिवस जे जेल भोगला त्याची जमानत महात्मा फुलेंनी केली. तेव्हा 10,000 रुपये भरणं सामान्य गोष्ट नाही. त्या आगरकरांचं ब्रीदवाक्य होतं त्या सुधारक वृत्तपत्राचं, इष्ट ते बोलणार आणि साध्य ते करणार. त्या आगरकरांची जिवंतपणे प्रेत यात्रा निघाली. कारण राजकीय गुलामीच्या बद्दल जेव्हा बोललं जाते, लोकमान्य टिळक राजकीय गुलामीबद्दल बोलत होते. कारण त्यांच्याकडून गेलेली सत्ता या देशातल्या उच्चवर्णीयांना असं वाटत होतं की त्या ब्रिटिशांच्या सत्तेमध्ये आमचा सहभाग वाढला पाहिजे, आम्हाला सुद्धा सहभाग मिळाला पाहिजे. आणि म्हणून ते आंदोलन होता. पण आगरकर, फुले हे या देशातला जो बहुजन आहे, जो कष्टकरी आहे, जो शेतात काम करणारा आहे, तो अज्ञानामुळे, एका अविद्येमुळे काय झालेला आहे, दुहेरी गुलाम झालेला आहे. हे महात्मा फुलेंनी शेतकऱ्याच्या आसूड मध्ये सांगितलं की शेतकऱ्यावर दुहेरी आसूड वळवल्या जातात. त्याला आसमानी आणि सुलतानी दोन्हीही संकट दाखवली जातात आणि त्याचं सातत्याने शोषण केलं जाते. आणि म्हणून याला महात्मा फुलेंनी, माझा शब्द नाही कारण सत्तेमध्ये ती लोक आहेत, पण महात्मा फुले याला भटशाही म्हटली. या पुरोहितशाहीच्या विरोधातला हा लढा होता, या भटशाहीच्या विरोधातला लढा होता. म्युन्सिपाल्टीमध्ये सगळे सत्तेवर बसलेले कोण आहेत, तर ही भट आहेत असं फुले म्हणाले. फुलेंनी एवढा आक्रोश का केला, तर फुलेंना हे कळालं
की या देशामध्ये असलेले उच्चवर्णीय असलेले ही जी लोक आहेत, म्हणजे जी आपल्याला आपण गुलाम धरण्याची भीती दाखवतात, त्याच लोकांनी मुघल जेव्हा आले, पटवारी सरांचा माझा गाडीत संवाद झाला. पटवारी सर म्हणाले मुघल जेव्हा आले, मुघलाच्या दरबारामध्ये सगळ्यात समोर बिरबल म्हणून काम करणारे, त्यांची चापलुसकी करणारे कोण होते? ज्यांच्या कमरेला ज्ञानाच्या चाव्या होत्या. लोखंडवाद्यांनी शतपत्रामध्ये म्हटलं की ब्राह्मणाचं ज्ञान म्हणजे काय? ज्यांच्या कमरेला ज्ञानाच्या चाव्या आहेत असं आपण म्हणतो, त्यांचा 5000 वर्षाचा इतिहास काय सांगतो? ज्या इंग्लंडला 400 वर्षाचा इतिहास नाही, त्या लोकांनी आपल्याला गुलाम केलं. मग आपण गुलाम कसे झालो? काय झालं? आगरकरांनी लिहिलं आमचं काय होणार? आमचे दोष आम्हाला केव्हा दिसतील? ते दिसतील का नाही? आणि हे दोष आपण पाहण्यामध्ये कुछ कमी ठरलो. आणि म्हणून मग ही सगळी लोक मुघलांसमोर हेच शरणागती पत्करले. त्यांचे चमचे हेच झाले. जगामध्ये असं कुठलाच इतिहास नाही की जो मुठभर लोक येऊन सोफिया करूनच सोफियांचा छळ केला जातो असा देश भारतच आहे. भारतामध्ये सगळ्यात जास्त बहुजनाचा छळ जर कोणी केला असेल तर तो फुलेंच्या भाषेत सांगायचं असेल तर या भट पुरोहितांनी केलेला आहे. आणि म्हणून फुलेंनी आक्रोश केला. फुलेंनी दलितांसाठी हाऊस पूर्ण केलं. फुलेंनी एवढं कार्य केलं. केशवकर कोणाचं होत होतं? विधवांचा पुनर्विवाह कोण अधिक विधवा होत होत्या? ह्या सगळे प्रश्न त्यांच्याशी निगडीत आहेत. धर्मराज्य जेव्हा येते, आता अलीकडं गर्वशे कहो हम हिंदू है असं जे म्हटलं जाते, ते हिंदू काय आहे याचा जर प्रश्न आपण विचारला तर आपल्याला उत्तर मिळेल की जसं किराणा दुकानामध्ये सगळ्या वस्तू मिळतात, पण किराणा मिळतो का? मिळत नाही. शेतकऱ्यांबद्दल मार्क्सने असं म्हटलं होतं की बटाट्याच्या पोत्याची उपमा दिली होती. तिथे पोतं जर सुटलं तर बटाटे कांदे असे अस्ताव्यस्त पसरतात. तसं या देशामध्ये असलेली जाती व्यवस्था जी आहे आणि हा तो जातीय अहंकार आहे की मी ब्राह्मण आहे म्हणजे मी फार श्रेष्ठ आहे, हे लोखंडवाद्यांनी सांगितलं. पण फुल्यांनी कृतीतून याच्यावर कोरडे ओढले. फुलेंनी या सगळ्या लोकांना, म्हणजे ज्या धर्मामध्ये हे सगळं होतं, ज्या ब्राह्मणांमधल्या स्त्रिया यापासून वंचित होत्या, ज्यांची केशवपण केल्या जायची, त्या सगळ्या नागरिकांची संघटना हे करून त्यांनी आंदोलन केलं पुण्यामध्ये. कशासाठी? त्यांचं केशवपण बंद झालं पाहिजे म्हणून. आणि म्हणून मग त्या बायका त्याच्यातून मुक्त झाल्या. म्हणजे धर्मराज्यामध्ये आपल्याच धर्मातली लोक गुलाम होत असतात. मनुस्मृती आली. आता कालची बातमी आहे भाऊ सर, एनसीआरटीच्या नवीनच्या पुस्तकामध्ये संविधानाचा प्रास्ताविक बाजूला केला, धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद शब्द बाजूला गेले आणि मनुस्मृतीचा शिरोप दिला. आणि हे सगळं होत असताना मी शिकले सवरलेला माणूस जर बोलतच नसेल, का बोलत नाही? कारण मी बोललो तर माझ्या समोर कोणीच नाही. आणि राम मंदिरामध्ये राम महिमा, रामाचे गाणे जर म्हणून टाकलो किंवा त्या धार्मिक कार्यक्रमात असेल तर लाखो लोक आहेत, गर्दी आहे. आणि आरएसएसची लोक आता पंचकर्मी कार्यक्रम घेऊन घरोघर फिरले. माझा एक विद्यार्थी माशांकडे सरांना ओळख आहे, विश्वास पडेल, त्यांचा एक विद्यार्थी आहे. तो कसा त्या गुंगीमध्ये गेला मला माहित नाही, पण तो त्या एका अहमदपूरच्या, तो मला वाटते आरएसएसचा संघटना अध्यक्ष आहे, त्याला घेऊन माझ्या घरी आला. त्याने एक पुस्तक मला दिलं आरएसएसचे पंचकर्मी कार्यक्रमाचं. मी ते घेतलं, त्यांना माझं पुस्तक मी भेट दिला. त्यांना त्या पुस्तकाचे 20 रुपये सुद्धा मी दिले. त्यांनी ते सांगता सांगता त्यांनी असं सांगितलं की महात्मा फुले हे ब्राह्मणाचे हस्तक होते. म्हणजे ब्राह्मणाविरुद्ध जो बोलतो तो ब्राह्मणाचा हस्तक होतो. केशवराव जयदेव दिनकरराव जवळकरांनी देशाचे दुश्मन कोणाला म्हटलं? टिळकांना म्हटलं. आता आपण व्यक्तिपूजा लोकशाहीमध्ये नाही, लोकशाहीमध्ये विचाराची पूजा झाली पाहिजे. लोकांच्या कल्याणासाठी धर्म आहे. फुलांचा प्रश्न होता की हा धर्म लोक कल्याणासाठी आहे का विशिष्ट वर्गाच्या वर्चस्व शोषण सिद्ध करण्यासाठी आहे? आणि हाच प्रश्न आज आपल्या समोर सुद्धा आवासून उभा आहे. आज ही सगळी सत्यता असणारी वर सगळीच लोक, सगळी आता प्राध्यापक सुद्धा हे बोलायला तयार नाहीत. आता शिक्षणाची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. आता शिकला तो वाया गेला ही स्थिती जाणीवपूर्वक निर्माण केलेली आहे. मागच्या वर्षी महात्मा फुले शाहू आंबेडकर या निमित्ताने यांनी 7 व्याख्याने दिली होती महाराष्ट्र उदयगिरीमध्ये. मी तिथं बोलताना हे सांगितलं होतं की विचार धर्म जे गोळवलकर गुरुजींनी असं लिहिलेलं आहे. रंगात सुद्धा त्याला होती, मी सारा माहिती टाकलं होतं की त्याने असं म्हटलेलं आहे काही नाही, या समाजाला शिक्षणापासून वंचित करा बहुजनांना, आणि त्यांना पोटाच्या प्रश्नामध्ये एवढं व्यस्त करा की ते वाटेल ते करतात. आणि हे त्यांचं तेव्हाचं टार्गेट आहे आरएसएस, आणि ते आता ते पूर्ण करत आहेत. आता सगळ्या कॉलेजची स्थिती अशी आहे की उच्च शिक्षण घ्यायला यायला कोणीही तयार नाही. सगळी बहुजन पोरं शिकून काय करावं? म्हणजे त्यांची पॉलिसी ही आहे
की धोका निर्माण करायचा, म्हणजे धोका निर्माण झाला की समोरचं काही दिसत नाही. आणि म्हणून आता नेहमी असणारे तज्ञ सुद्धा म्हणत आहेत शिकला तो वाया गेला, शिकून काही फायदा नाही. प्रायव्हेट कंपन्यांमध्ये त्याला काम किती येते हे महत्वाचं आहे. काम येत असेल तर तो त्याला जॉब लागतो. आणि म्हणून शिक्षण जे फुलेंनी एका अविद्येने एवढा अनर्थ केला म्हणून सांगितला, त्या शिक्षणापासून बहुजनाला दूर करण्याचं काम चालू आहे. ही जी ग्रांटेड महाविद्यालय आहेत ते आता दत्तच्या भूमिकेमध्ये, आता या देशातल्या सगळ्या बहुजनाला काय पाहिजे, गुणवत्ता नको आहे, त्यांना काय पाहिजे, मार्क पाहिजे. आताची आकडेवारी आहे पटवारी सर की आयटीआयच्या फॉर्म भरलेल्या याच्यामध्ये 100 पैकी 100 मार्क घेणारे 60 विद्यार्थ्यांची नावं आहेत. 90% पेक्षा अधिक मार्क घेणारी 690 मुलं त्या रँक मध्ये आहेत. आयटीआय करतो म्हणतात का, कारण आयटीआय केलं की ताबडतोब जॉब मिळेल, कुठलं तरी काम मिळेल, हा त्यांचा हेतू आहे. म्हणजे शिक्षणाचा संबंध हा व्यवसायाशी जोडला पाहिजे, तो इथं जोडू दिला नाही. आता एनईपी आणली पण ते शिक्षण आता काही कामाचं नाही. चरे फिरतं, सगळ्या कॉलेजचे प्राध्यापक फिरतात, सगळीकडे काय चालू आहे तर गुत्ते घेऊन पास करणं चालू आहे. पहिलीपासून ते 10वी पर्यंत नापास करायचं नाही. आणि ती 10वीची मुलं आम्हाला काही येत नाही, आम्हाला पासचं सर्टिफिकेट देऊ शकता का गॅरंटी, आणि ती गॅरंटी ज्युनियर कॉलेज घेत आहेत आणि घेऊन त्याला 12वी पास करत आहेत. आणि हे 12वी पास झालेली मुलं आता आम्हाला प्राचार्य संस्थाचालक मुलं कुठं आहेत आणा म्हणतात. म्हणून मग आम्ही तिथं गेलो तेव्हा आम्हाला अनुभव येतो की टीसी पाहिजे तर एवढे पैसे द्या, टीसी मिळेल, पण मुलगा वर्गात येत नाही. पण मुलगाच वर्गात आला नाही तर काय होईल, घरात महाग मोठी होतील का महात्मा फुले मोठी होतील. फुलेंचा विचार कोणासमोर मांडायचा, कोणाला सांगायचं. महात्मा फुलेंनी एवढं काम केलं, ह्या सगळ्या ब्राह्मणांची कसब त्यांनी उघडे करून दाखवली. ही सगळी दांभिक प्रवृत्ती जी आहे ती बोलतात एक आणि करतात एक. म्हणजे 900 साया जर पुत्र होत असेल तर का करणे लागे पती, तुकारामाने तेव्हा सांगितलं होतं. पण आता सुद्धा आपण 900च्या मागे लागलो, धागे दोरे हातात बांधायला लागलो. आणि आता उदगीर मधून मी अनेक सावकार पाहतो ते गुजरातला झाले, कोणता तरी कुबेर आहे, याला कोण रोखणार. त्या कुबेराकडे गेले की प्रचंड धन प्राप्ती होते. म्हणजे असे कितीतरी प्रकार आहेत आपल्या आजूबाजूला, एवढे बुवा निर्माण झालेली आहेत आणि हे सगळी सामान्य बहुजनांचं शोषण करत आहेत. आणि म्हणून मी मास्टर सरांना अनेकदा म्हणालो, आसाराम बापू मध्ये आले ते म्हणजे आपण आधीच कसं जावं त्या कार्यक्रमाला. मी मला असा रामायण जर उघडं करायचं असेल तर आपण तो कार्यक्रम ऐकला पाहिजे, आपण तिथे गेलो पाहिजे. जिथं जिथं अवधी स्वामी मठामध्ये सुद्धा धार्मिक यात्रा जिथं भरते तिथं सुद्धा आपण गेलं पाहिजे. कारण धर्मातली लोक कशा पद्धतीने लोक जमवतात हे आपण प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्या धर्माची चिकित्सा करता येत नाही. कारण धर्म परलोकातला सांगायचा, पाप पुण्य परलोकातलं सांगायचं, नरक स्वर्ग सांगायचा, आणि सामान्य माणसाला गुंगी आणवायची आणि त्याला सांगायचा या दानपेटीमध्ये राम मंदिराला सोन्याची वीट दे. आणि मग ती सोन्याची वीट कुठं आहे, ते पैसे स्वच्छालयात कसे चालले, ज्या मंदिराची पूजा, ज्या मंदिराच्या रामाची प्राण प्रतिष्ठापना चौकीदाराकडून होते, तो चौकीदार आता काय करलाय, गोट्या खेळायलाय का, ते कोण बोलणार. कारण आम्ही नोकरीत आहोत, मग आम्हाला त्यांचा आदेश येणार, असं का बोललो, बोलणाऱ्यावर सेन्सॉर. आणि मग अगोदरच आपल्याकडे बोलणारी कमी, आणि मग अनेकांनी ही दांभिकता स्वीकारली आणि सत्तेच्या मागं लागली. आणि म्हणून पूर्वी हे सगळं का देशात घडायचं, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसेवा दल होतं, युक्रांत होता, आणि स्वतः एक गाव एक पानवटा होता बाबा आढावांचा. त्या सगळ्याच चळवळी आता थांबलेल्या आहेत, एक आनिस चालू आहे. म्हणजे अंधारामध्ये सूर्य मावळतीला गेल्यानंतर जशी एक पंक्ती सांगते की मी माझ्याकडे अंधार दूर करेन, म्हणून ते काम बावळे सर करत आहेत, ते काम विजय पाटील सर करत आहेत, डुक्कर सर करत आहेत. त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण या कामाला समाजामध्ये प्रतिष्ठा आहे. कारण समाजातील लोक याच्याकडे वेगळ्या नजरेनं धार्मिकपणातून प्रसाद आहे, दासोह आहे म्हणा, राग हे समाजात पुरणार नाही, एवढी गर्दी वाढेल. पण हे सगळं आपल्याच लोकांना गुलाम करते आहे. आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे. फुलेंनी सांगितलं, कल्पनेचे देव कोरले उदंड, रचिले पाखंड हितासाठी. ते अखंड आहे फुलेंचं. पुढे ते म्हणतात, किन्नर गंधर्व ग्रंथी नाचविले. म्हणजे हे पुराण ग्रंथामध्ये किन्नर आणि गंधर्वाला नाचविलं त्यांनी स्वर्गामध्ये, असं असते तसं असते हे वर्णन आहे. आणि आज्ञा फुलविले कृत्रिमान, कृती मागे, म्हणजे कृत्रिमपणे हे आज्ञा लोकांना फसविलेलं आहे. आणि म्हणून बहुजनांनी, म्हणजे जी 18 पगड जातीमधली आहेत, जी म्हणजे आपल्या देशामध्ये आपण जर पाहिला तर अहिंसा म्हणून नाकाला कपडा बांधून
एखाद्या सूक्ष्म जीवाची सुद्धा हिंसा होऊ नये म्हणणारी आहेत. दुसरीकडं कंजुरी अमुक तमुक देवी तुळजाभवानी अमुक बडापाड हे म्हणून बकऱ्यांच्या मांसाचा चिकन करणारी लोक आहेत. म्हणजे एवढी प्रचंड विविधता असलेला समाज हा आज ह्या पुरोहितांच्या ह्या धर्मानी गुंगी आणणाऱ्या लोकांच्या बेड्यांमध्ये अडकलेला आहे आणि तो आपला समाज आहे. तर त्याला जर आपण मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला नाही, आपण बोललो नाही, तर काय होईल? तर उद्या शिक्षणाचं महत्व संपलंय म्हटल्यानंतर 12वी नंतर सगळी पोरं आता जे दुकानं ठिकाणी इकडे तिकडे फिरत आहेत, पुणे मुंबईमध्ये ऑटो चालवत आहेत, ही सगळी मुलं काय करतील? कारण विरोधी पक्ष देशात पुढे मग फिर वही राज्य बनाएंगे, राम मंदिर वही बनाएंगे, हे जे गाणे लागतात किंवा रामनवमीची यात्रा बघा तुम्ही, किती प्रचंड मिरवणूक निघते. पूर्वी ती मिरवणूक निघायची नाही. हिंदू शब्दावर लोक संशय घ्यायचे. हिंदू म्हटलं की अरे ते ब्राह्मण आहे, नको म्हणायची. कारण जे फुल्यांनी भोगलं, जे बाबासाहेबांनी अनुभवलं, ते बाबासाहेब सातत्याने सांगत होते. पुस्तकं वाचा, ग्रंथासाठी बाबासाहेबांनी घर बांधलं. बाबासाहेबांनी प्रत्येकाला सांगितलं काहीही वाटेल ते करा, पण शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. कोणतं शिक्षण? आता आम्ही काय दिलं? वर्गातच मुलगा नाही, कुठलं वाघिणीचं दूध द्यावं? मग ते कुठं वाघासारखं दरकाळी करतील? ते सगळे शेळ्या म्हणून फिरायला लागलेली आहे. सत्तेच्या पुढं पुढं चापलुसकी करायला लागलेली आहे. आणि असं जर होत गेला तर फुलेंनी जे सांगितलं, फुलेंनी निर्मिक सांगितला, फुलेंनी धर्म नाकारला नाही. दश अवताराची तर फुलेंनी सांगितलं की चातुर्वर्ग निर्माण झाला असेल तर असं ब्राह्मण इथून, क्षत्रिय खांद्यातून, वैश्य जांगेतून आणि मग शूद्र पायातून, हे सगळं कसं काय शक्य आहे? त्यांनी पूर्ण दशावतार, कच्चे अवतार, मच्छी अवतार, ह्या सगळ्याची प्रचंड चिकित्सा केली. ते जर वाचून बघितले तर आपले डोळे उघडे होतात. आपल्याला कळते की अरे फुलेंची काय कर्म आहे. फुलेंनी तेवढं करून थांबलं नाही. त्यांनी ब्राह्मणाची कसब सांगितली. फुलेंनी सांगितलं नरसिंह अवतार कसा त्यांनी हे केला, प्रल्हादाला कसं फितूर केलं आणि ते कसं हे झालं. वामन अवताराबद्दल तर त्यांनी प्रश्न एवढे विचारले की एवढा मोठा वामनाचा देह, त्या बळीला 3 पावलामध्ये सगळं 3 लोक जे व्यापले, ती बळीला ऐकू आले ठीक आहे, पण बळी खालून जे म्हणाला की 3रा पाऊल माझ्या मस्तकावर ठेव, ते त्याला कसं ऐकू गेलं? त्या एवढ्या मोठ्या 11 विप्लवा देण्याला, आणि ते त्याला ऐकू गेलं तेव्हा जगातल्या ह्या अमेरिका, रशिया ह्या सगळ्या देशांना काय ऐकू गेलं नाही. आणि मग आपल्याला प्रश्नाचं उत्तर कळलं. मग हे देह जेव्हा याच्या मस्तकावर पाय ठेवताना एक पाय स्वर्गावर आहे, तेव्हा हे अंतराळातली सगळी तारे, ग्रह हे एकमेकावर किती आदळले असतील, म्हणजे किती मोठी चिकित्सा आहे फुलेंनी केली. आणि मग या सगळ्या प्रश्नातून आपल्या असं लक्षात येते की हे सगळे हिंदू धर्मातले जे दशावतार आहेत, ती सगळी काय आहेत? थोतांड आहेत. आणि हे दांभिक पुन्हा पुन्हा तेच वाचलेलं आहे. तुम्ही पहा आता तो कोणता महाराज शिवपुराण सांगणार? प्रदीप मिश्रा. लोक पब्लिक बघा तुम्ही, कोण आहे ती? का ब्राह्मण आहेत? सगळे ब्राह्मण आता अमेरिकेमध्ये गेले. त्यांची मुलं, त्यांना माहित आहे, पटवारी सर म्हणाले की त्यांना माहित आहे की त्यांना देव नाही हे अगोदर पासून माहित आहे. देव धर्म ही साधनं वापरून ह्या बहुजनाचं शोषण केलं पाहिजे, यासाठी त्यांनी हे सुरू केलेलं कट कारस्थान आहे. आणि हे कारस्थान समजून सांगणारा माणूस आणि व्यतिरिक्त दुसरा इथं राहिला नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपण जर हे लक्षात घेतलं नाही तर म्हणजे हे जे काही आंदोलन आहे, आजची जी समाजाची परिस्थिती आहे, म्हणजे मेघना कुलकर्णी खासदार तिचे जे धाडस होतं, कारण मताचं राजकारण आहे, मतासाठी सरकार लाडकी विनंती काही करायला तयार होते, पण पब्लिकला ज्या गोष्टी पसंत असतात त्या ते करतात. त्यांचे हात आता कुठं पोहोचले? फुलेंच्या भिडेवाड्यात पोहोचले, ज्या वाड्यामध्ये या देशातल्या बहुजनांचा अंधार दूर करण्यासाठी महात्मा फुलेंनी ज्ञानाची ज्योत लावली. त्या ज्योतीच्या खाली अंधार. तिथं तुम्ही जर वड सावित्री म्हणून फेऱ्या घालत असाल आणि आम्ही ते उघड्या डोळ्याने बघत असू तर काय म्हणजे काय म्हणायचं याला? म्हणजे कशा पद्धतीने याचा संघर्ष करायचा? आणि हा सगळा लढा कोणासाठी होता? हा समाज गुलाम का झाला? जे गुलामाला जर गुलामीची जाणीव नसेल तर तो सतत गुलाम राहतो. आणि म्हणून त्याला हे कळू दिलं पाहिजे. आणि हे सगळं घटनेमध्ये आहे, पण घटनेची अंमलबजावणी कोण करणार? देव धर्माबद्दलची दाभोळकरांची जी भूमिका होती तीच भूमिका घटनेची आहे. घटना सुद्धा हे सगळं करू देत नाही. घटनेने सांगितलं धर्म ही पारलौकिक बाब आहे. आंध्र प्रदेश हायकोर्टाचा निकाल मी मागेही अनिश्चित ह्याच्यात सांगितलेला आहे की त्यांनी सांगितलं की पूजा ही धर्माची बाब आहे
पण व्यक्ती हा परलोकातला नाही, इथला आहे. आणि म्हणून त्याला रात्रंदिवस पूजा करायला लावता येणार नाही. आणि म्हणून बालाजी मंदिराचा पुजाऱ्याचा सिलेबस सेट केला. आणि तिथं आता सगळे अस्पृश्य सुद्धा ढोर, चांबार, ढकलवार, महार ही सगळी सुद्धा पुजारी होऊ शकतात. पाटील सर, आंध्र प्रदेश हायकोर्टाने निकाल दिला, सुप्रीम कोर्टात त्याच्यावर शिक्का मारला. भारतीय राज्यघटनेचा कलम 23 जीविताचा हक्क देते. ती असं सांगते की एखाद्या व्यक्तीला 8 तासापेक्षा अधिक जर काम लावत असेल तर ती काय आहे, वेठबिगारी आहे. आणि हे तुम्हाला लावता येणार नाही. त्या पूजेसाठीची कुठली मंत्र आहेत, ती मंत्र जर पाठ असतील, मग तो कोणीही असो, तो पास झाला, तो तिथं पुजारी होतो. सिव्हिल सर्व्हिस नुसार आम्हाला जसं 8 तास काम केले की इन्क्रीमेंट पगार मिळते, तसं त्यालाही ते मिळेल. हे आपल्या देशातच आहे. आंध्र प्रदेशचा बालाजी जो कोमट्याचा देव आहे, आपला देव. आपण जात नाही, आपण बहुजन आपल्या मातीतच देव शोधतो. आपला देह हेच देवालय बसवेश्वरांनी सांगितलंय. आणि म्हणून आपण काय तिकडे फिरकत नाही. मी तर सरळ म्हणत असतो, उघड फटकळ आहे तुम्हाला ते कोंबडी बामण बोलत असतो त्यांच्या कार्यक्रमाला, नाही तर नाही म्हणतो, पण मी सांगत असतो की तो देव कोणाचा, कोमट्याचा. कारण तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत भेसळ करतो. चांगल्या शेंगदाण्यामध्ये खडे त्याच रंगाचे टाकतो, तांदळामध्ये तेच टाकतो, तेलामध्ये आंबाडीचं तेल मिसळतो. इथं लोक गॅस्ट्रो होऊन संडास लागून मरतात. हे सगळं किलो म्हणून तो गरगर फेऱ्या मारतो त्या मंदिराला आणि पुन्हा तिथं बालाजीला जातो. आपल्याला काय करायचं, कारण आपल्याला चौथा मेळा आहे, नरहरी सोनार आहे, सावता माळी आहे, कांदामुळा भाजी अवघी विठाली भाजी आपण म्हटलेलं आहे. म्हणजे आपला देव आपल्या कामामध्ये आपण शोधलेला आहे. काय खास आपला कैलास आहे. असं असताना आपण आपला वारसा विसरतो आहोत की काय, आणि पुन्हा एकदा गुलामगिरीमध्ये जातो, असं हे चित्र आहे. आणि म्हणून गांधींनी सुधारणा सांगितल्या, महात्मा फुलेंनी परिवर्तन सांगितलं, बाबासाहेबांनी पुनर्रचना सांगितली. या समाजाची फेररचना समताधिष्ठित समाजावर कशी करायची असेल तर ती करण्यासाठी ही घटना आहे. आणि तीच घटना एनसीआरटीच्या नवीनच्या पुस्तकातून हे प्रास्ताविक बाद होत असेल, तिथं मनुस्मृतीचं श्लोक येत असेल तर काय करायचं. आता सगळी शिकलेली पालक एनसीआरटीची पुस्तकं वापरा म्हणतात. आणि मग जिल्हा परिषद शाळा आता बंद पडलेली आहे. मग हे संविधान कोणाला कोण सांगेल, सानेगुरुजीचा खरा तो एकच धर्म कोण सांगेल. आता सरांनी हे असे आहे, हे असे असणार नाही, दिवस उद्याचा निर्धी बसणार नाही, हे कोण सांगेल. म्हणजे विजयी तो बसला, उरावर जखम तो करणार नाही, पण उरावरची जखम घ्यायला आपण गेलो तर ते आपल्याला बघायला सुद्धा तयार नाही. म्हणजे अशी सगळी समाजाची परिस्थिती आहे. आणि या परिस्थितीमध्ये आपण हे चिंतन शिबिर ठेवलेलं आहे. आपण सातत्याने चिंतन केलं पाहिजे. आगरकरांनी हे चिंतन केलं. महात्मा फुलेंनी हे सगळं काम करत असताना सार्वजनिक सत्य धर्माची स्थापना केली. 1873 ला गुलामगिरी नावाचा ग्रंथ दिला. हा बेसिक आहे. सगळे दशावतार त्यांनी त्याच्यामध्ये पूर्ण चिरफाड केली आहे त्याची. आणि हे जर आपण समजून घेतलं नाही, फुलेंचा शेतकऱ्याचा आसूड जर आपण समजून घेतला नाही, तर शेतकऱ्याला कधीही चांगले दिवस येणार नाही. कारण शेतीच्या मालाचा निलाव हा दररोज होतो, दरवर्षी होतो. कारण शेतकऱ्याच्या दुःखाचं सनातन मूळ काय आहे हे फुल्यांनी सांगितलं त्या शेतकऱ्याच्या आसूडमध्ये. आणि हे आपण आता तरी समजून घेतलं पाहिजे, काय आहे सनातन मूळ. कारण आपल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार आपल्यालाच नाही हो, हे त्याचं सनातन मूळ आहे. कारण मजुरी वाढलेली आहे, खताचे भाव वाढलेले आहेत, बियाचे भाव वाढलेले आहेत. याचा माल बाजारामध्ये नेल्यानंतर तिथली दलाल ठरवतात त्याची किंमत काय आहे, ते आडते ठरवतात, सरकार ठरवतं त्याची किंमत काय आहे. आणि बाकी कुठला एखादा पानपट्टीवाला जरी असेल, किराणा दुकानवाला जरी असेल, आमद करून जर तरी 50 रुपये किलो साखर आणली असेल तर तो काय करतो, 55 रुपये किलो विकतो. 5 रुपये नफा मिळत असेल तर धंदा करतो, नाही तर धंदा बंद करतो. शेतकऱ्याचं तसं नाही. भावनेवर शेती चालू आहे, पूर्वजाची शेती आहे. काळी माय कशी हे ठेवता येते, नांगरा वकरा पेरा, आणि पेरलेल्या माल तिथे घेऊन जाणे त्याचा भाव कोण ठरवणार, हे सरकार ठरवणार. हे जोपर्यंत शेतकऱ्याला कळणार नाही. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या देशामध्ये, दुसरीकडे कुठं जपानमध्ये, इंग्लंडमध्ये, जर्मनीमध्ये असं झालं नाही की त्याच देशातली लोक त्याच देशातल्या लोकांचं शोषण करतात, असं कुठेही नाही. पण आपल्या इथं आहे. आपला इतिहास जरी 5000 वर्षापूर्वीचा असला तरी आपल्याला 400 वर्षाचा इतिहास असलेल्या लोकांनी गुलाम का केला, या प्रश्नाचं उत्तर कुठं आहे. किती ब्रिटिश आले भारतामध्ये, एवढ्या मोठ्या लोकांना त्यांनी कशी, कोणाच्या बळावर, कोणाच्या आधाराने गुलाम केला, त्यांनीच. म्हणजे कुठलाही राजा घ्या, मग ते महाराणा प्रताप घ्या किंवा सिराजुद्दौला घ्या, कासिम मिर्जाफर, अनेक होती. मग ती प्लासीची लढाई घ्या, बक्सरची लढाई घ्या, सिराजुद्दौलाकडे 20,000 सैन्य आहे.
300 सैन्याने जनरल क्लाइव्ह जिंकतो. कसं जिंकतो? तर त्याला माहित आहे की या देशातल्या सेनापतीला सांगितलं की तुला आता बादशाह करतो. निर्धाराने युद्धच केलं. बंगालमध्ये ब्रिटिशांची सत्ता आली म्हणजे, आणि हे सगळं करून घालायला त्यांच्यासोबत कोण आहे? तर हीच आपली कसब करणारी ही सगळी पुरोहित वर्ग आहे. आणि हे आपल्या स्वार्थासाठी काहीही करायला तयार होतात. आणि मग अशा सगळ्या ह्याच्यामध्ये हा सगळा जो पिचलेला शोषण होत असलेला हजारो वर्षापासूनचा जो समाज आहे तो आपला आहे. आणि म्हणून त्या समाजाच्या हितासाठी धर्म हा मानवाच्या कल्याणासाठी आहे हे आपण पुन्हा पुन्हा सांगितलं पाहिजे. पुरोहिताच्या वर्चस्व शोषण सिद्ध करण्यासाठी नाही हेही आपण सांगितलं पाहिजे. कितीही म्हटलं तरी शिक्षणाचं महत्व नाकारता येत नाही. आणि म्हणून शिकला तो वाया गेला असं होत नाही. शिकला, चांगलं शिक्षण घेतला, गुणवत्तेचं शिक्षण घेतला. पूर्वी उदगीरला ऍडमिशन मिळालं नाही म्हणून लोक अश्रू टाकायचे. मला आम्ही डॉक्टर चिद्रेकडे गेलो पटवारी साहेब. चिद्रे साहेब म्हणाले मी वलांडीला 12वी केली म्हणून होळकर सरांनी माझी तिची नाकारली, ऍडमिशन देणार नाही मला, कारण कॉपी सेंटरच तो आहे. आता पटेल सर आपण दवाखान्यात गेलो, आपण बाकस खेळायला गेलो, काय मिळालं आपण? कसलाही मुलगा असू दे, ये बाबा पास होतो, काही न करता पास होतो. दुसरी काय आहे म्हणजे प्रत्यक्ष प्रतिविना जर मिळवलेलं ज्ञान हे श्रृंगारलेल्या प्रेतासारखं असते. हे आपण विसरलो तर काय होईल? श्रृंगार प्रेताचा कितीही श्रृंगार केला तर काय होईल? ठेवता येईल फार वेळ. मुलगा यायचा पुण्याहून अमेरिकेहून एखादा तास 2 तास पाहिजे, पण त्याचा विधी करावा लागतो. त्यामुळं प्रत्यक्ष प्रतिविना मिळवलेलं ज्ञान हे काही कामाचं नाही हे आपल्याला कंठ कोरडा करून सांगावं लागेल. हा विवेकाचा जागर आहे. महात्मा फुल्यांनी, सावित्रीबाईंनी हा सगळं केला. सावित्रीवर हा सगळ्या क्रियांचा आरोप लावला गेला. ज्या समाजाने छळ केला, ज्या समाजाने यांच्यावर मारेकरी पाठवले, आहोत खुला केला, शेण फेकला, हे सगळं म्हणून त्याच समाजातला यशवंतराव डॉक्टर यशवंतराव त्यांच्याच समाजातला होता. त्याला दत्तक घेतला. सगळ्या दशक्रिया स्त्रियांनी करायच्या नाहीत असं सांगत होता तेव्हाचा समाज. सावित्रीने हातात ती आपली काय काय म्हणतो तिला अंत्यविधीला घेऊन जातानाची खिरडी तिनं उचलली आणि तिनं ते अंत्यविधी केली. हा सगळा संघर्ष आपण जर पाहिला, मुकुंदराव पाटलांनी काय केलं, नारायण लोखंडेने काय केला, केशवराव जयदेव दिनकरराव देवळकरांनी देशाच्या दुश्मनामध्ये काय लिहिलं, हे सगळं जर आपण पाहिलं तर सार्वजनिक सत्यधर्म काय करत होता. आणि मग पुढे बाबासाहेबांनी असं म्हटलं की ह्या सार्वजनिक सत्य धर्मातली सगळी लोक सत्य सोडली आणि सत्तेच्या मागे लागली. आणि म्हणून काय झालं, आपलं विघटन झालं. त्या सगळ्या संघटनांचा आणि फुलेंचा वारसा पुढे अखंडित झाला. फुलेंचा आता खरा वारस कोण असेल तर ते आता बाबासाहेब होते. कारण बाबासाहेबांनी तो विचाराचा पताका पुढे चालवलेला आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की माझे गुरु बुद्धानंतर फुले, फुलेनंतर कबीर, कबीराने हे सांगितलं बुराई देखन चला, मुझसे बुरा नको, म्हणजे माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही असं म्हणणारा तो भारत आहे. फुले हा भारत आहे, बसवेश्वर हा भारत आहे, गाडगे बाबा हा भारत आहे. आणि हा सगळा विचार म्हणजे चौका मेळा तो सुद्धा म्हणतो मुसळ डोगा बरी रस नाही डोगा, काय धुळकाची वरली आहे नदी डोगी पण जल नाही डोगा, काय धुळकाची वरली आहे रंगा, चौका डोगा पण चौक्याचा भाव नाही डोगा. आणि म्हणून ही सगळी जी परंपरा आहे ती परिश्रम करणाऱ्या कृषी संस्कृतीची परंपरा आहे. आणि म्हणून हा जो लढा आहे ही तर जमिनीची लोक आहेत, ही सगळी आपली 5000 वर्षापासून कष्ट करणारी जी बहुजन आहे, शेतात काम करणारी, घाम गाळणारी जी लोक आहेत त्याचेही प्रतिनिधी आहेत. आणि ते कमी असतात. आणि ऐतखाऊ पुरोहितांचे लाडकी बहीण म्हणली की म्हणून भूल देऊन त्या सगळ्यांना त्यांच्या पिंजरात ते ओढत आहेत. आणि म्हणून आपल्या समाजाला आपण जागर करण्यासाठी हा जागर सातत्याने चालू ठेवला पाहिजे. आपण हा अनिसच्या माध्यमातून हा अखंडितपणे चालू ठेवलेला आहे. त्याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. बोलण्यासारखं खूप आहे. आपण अनेकदा अनिसमध्ये बोललेलं आहे. आपण बोलतो, माझं चॅनल आहे, निर्भीडपणे मी सरकारवर सातत्याने मी ताशेरे होतो. मला मागच्या निवडणुकांमध्ये मी जेव्हा हे सगळं बोलत होतो तेव्हा आमचे काही प्राध्यापक फोन केले. ते म्हणाले शैलेंद्र देवळांकरांनी परिपत्र काढले की प्राध्यापकांनी निवडणुकीमध्ये गुडगुड करू नये, तुम्हाला सस्पेंड व्हाल. मला सस्पेंडच व्हायचं, कारण सगळी मीडिया आता गोदी मीडिया झाली. ती बोलत नसेल, मी बोलणार नाही, कोण बोलेल? शैलेंद्र देवळांकर माझ्या विषयाचं मी त्यांना विचारलं कारण मतदाराला मतदान कोण देणार? सगळी पक्ष आपला पक्ष श्रेष्ठ म्हणून सांगतील आणि हे आपलं श्रेष्ठ म्हणून आपला खोटं ते खरं म्हणून त्याचा प्रोपगंडा करतील. प्रचार काय, खोट्याचाच प्रचार केला जातो, खऱ्याचा कुठं होतो? आणि तो जर बोलणार नसेल तर खरं निर्वाचन आयोग, खरा टीएन सेशन कोण सांगेल?
तेव्हा मग त्यांनी त्याचं परिपत्रक वापस घेतलं आणि मी पटवारी साहेब अर्चनाबाईची मुलाखत करायला सुद्धा लातूरमध्ये आलो आणि मी इलेक्शनच्या म्हणजे मला इलेक्शन ड्युटी होती लातूरमध्ये होती, पण त्याच्या आदल्या दिवशी शिवाजी पन्हाळेची मी मुलाखत केली. मी निर्भीडपणे बोलत होतो की लोकशाहीमध्ये कर्तृत्वाला किंमत असली पाहिजे, कर्तृत्वाचा माणूस त्याचं नेतृत्व केला पाहिजे. तर आपल्याकडे काय चालू आहे, अद्यापही सरंजामशाही चालू आहे, लातूरमध्ये देशमुखशाही चालू आहे, निलंग्यामध्ये निलंगेकरशाही चालू आहे, नांदेडमध्ये चव्हाणांच्या कुटुंबाची घराणीशाही चालू आहे. ही जर मोडीत निघाली नाही तर लोकशाहीचा नुसताच सांगाडा शिल्लक राहील. आणि तो जर सांगाडा राहू नये, खरी लोकशाही राहावी वाटत असेल तर निर्भीडपणे आपल्याला बोलावं लागेल. मी म्हणलं काय होईल, फार फार होऊन मला मारतील, फुलं नाही मारले, कोणाला मारलं नाही, काय होईल, नोकरी जाईल, नोकरी गेली तरी उपाशी मरतो का माणूस, असं काही होत नसते. पण आपल्याला जे पडते, पुढे मी सांगितलं सार्वजनिक सत्य धर्मामध्ये की सत्यासाठी आपण लढलं पाहिजे, सत्तेसाठी नाही. आणि आपल्या असो फुलेंचा हा विचार, बहुजनांचा कष्टकऱ्यांचा हा विचार जो आगरकरांनी चालवला, आगरकरांची जिवंतपणे प्रेत यात्रा निघाली. आगरकरांनी सांगितलं इष्ट ते बोलणार, साध्य ते करणार. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरू केला. टिळक लोकमान्य झाले, आगरकर तिथंच राहिले. पण खऱ्या अर्थाने विष्णू चिपळूणकरांनी फुलेंच्या व्याकरणावर प्रश्न उपस्थित केले. चिपळूणकर त्या गल्लीत राहिले. टिळकांचा वाडा गायकवाडने दिलेला वाडा आहे हे आपल्याला आता सांगावं लागेल. टिळकांपेक्षा आगरकरांचं काम खऱ्या अर्थाने श्रेष्ठ होतं. स्वकीयाची गुलामी ही अधिक कठीण असते आणि म्हणून या मानसिक गुलामीतून इथल्या समाजाला मुक्त करण्यासाठी, इथल्या शेतकऱ्याला अडकलेल्या मानसिक आणि धार्मिक गुलामीतून मुक्त करण्यासाठी, कारण मार्क्सने सांगितलं की भुकेचा प्रश्न हा फार महत्वाचा असतो. जनावर जे आहे दिवस मावळतीला जाताना जास्त रमून चरायला लागते का, तर त्याला वाटते की मालकाने खुट्याला बांधल्यानंतर पुन्हा केव्हा सोडते की, म्हणून त्याला भीती वाटते. तसं भुकेचा प्रश्न जर निर्माण झाला आणि तो सुटला नाही तर विचार करायला कोणी थांबणार नाही. विचार ही निसर्गात देणगी आहे, प्रत्येकाला ते येतात, पण ते अभिव्यक्त केल्यानंतर त्याचे परिणाम जे होतात त्या परिणामाला भिवून लोक बोलणं बंद करतात. आता ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचं जतन करण्यासाठी व्हॉल्टेअरने सांगितलं की मला एकही मत पटत नसताना सुद्धा त्याचं मत स्वातंत्र्याचं संरक्षण करण्यासाठी मी प्राण जाईपर्यंत उभं टाकलं पाहिजे. लावून आता गाणं ऐकलं सुद्धा ते उभं टाकलं पाहिजे. आणि असं उभं टाकणाऱ्याची संख्या कमी होते आहे, होत असताना सुद्धा आपण विश्वावरून बुलंदाचं सामर्थ्य दाखवत आहात. आपल्या ह्या अनिश्चित चिंतन सभेमध्ये आपल्या सर्वांचं कौतुक करतो. आपण सर्वांचं भेट घेण्याची, आपल्या सगळ्यांचं दर्शन घेण्याची संधी मुक्तरे सरांनी मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल ह्या सर्वांचे आभार मानतो.